तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 4 टक्स ब्लाऊज आहे, 34 साईज आहे, विदाऊट अस्तरचं जे ब्लाऊज आहे मी ते रेडी केलेलं आहे। आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तेही डायरेक्ट कपड्यावरती आपण 4 टक्स ब्लाऊज जे आहे कटिंग बघणार आहोत। सो व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला। आता हा बघा आपला मेन पीस आहे, जो आपण कॉटनचा रेग्युलर आपण जे ब्लाऊज वापरतो त्याच्यामधला हा आपला ब्लाऊज पीस आहे। तर आता सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे। तर आता मला रेडी करायची आहे 13 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तर मी ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे 14 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे मी 5 इंच घेतलेला आहे। 34 साईजला शोल्डर 5 आणि मुंडा 5.5 एकदम व्यवस्थित बसतो। आणि सिंगल फोल्ड आपली जी कापडाची घडी आहे तर ती मी घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी आपण सिंगल पार्ट म्हणजे बॅक पार्ट आपण सगळ्यात आधी इथं कट करणार आहोत। सो इथं आपण शोल्डर घेतलं 5, त्याच्यानंतर मुंडा जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच। तर हे बघा 34 साईजसाठी मी शोल्डर 5 घेतलेला आहे, मुंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर छातीचं आपलं प्रॉपर पहिल्यांदा आपण माप घ्यायचं आहे इथं। तर आता 34चा चौथा भाग येतो आपला 8.5 इंच। तर इथं 8.5 इंच मी घेतलेला आहे। तर हे छातीचं आपल्याला माप तिथं द्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन यामध्ये ॲड करायचं। आता छातीचं आपण माप इथे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये प्लस आपण 2 इंच मार्जिन सुद्धा ॲड केलेलं आहे। आता कमर जी आहे आपली आहे 7 इंच। तर कमरेमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही छातीमध्ये मार्जिन ॲड करता तितकंच तुम्हाला कमरेमध्ये जे मार्जिन आहे तर ते ॲड करायचं आहे। कारण बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की 4 टक्स ब्लाऊजमध्ये आम्हाला जे मार्जिन आहे तर ते एक्स्ट्रा राहत नाही, एकदम काटोकाट येतं। आता हे बघा मी छाती आणि कमर जे आहे दाखवल्याप्रमाणे आपण असे जोडून घ्यायचे आहे। आणि हा बॅक पार्ट असल्यामुळे आपल्याला 1.5 इंचावरती बॅक मुंड्याचा जो शेप आहे तो द्यायचा आहे। आता मी 1.5 इंच इथं मार्किंग केलं, त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा इथं मी शेप दिलेला आहे। आता बॅक पार्ट जो आहे आपला पूर्ण इथं मार्किंग करून झाला, त्याच्यानंतर आपण हा कटिंग करायचा आहे। आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जी आपली बॅक बाजू आहे, बंद बाजू आहे आपल्या कापडाची, त्याच्यावरतीच आपण हे जे बॅक पार्टचं मार्किंग आहे तर ते करायचं आहे। आता हे बघा मी बॅक पार्ट इथं कट केला, त्याच्यानंतर बरोबर त्याच्या अपोजिट साईडला आपण हा जो बॅक पार्ट आहे आपला हा ठेवायचा आहे। तर त्यामुळे काय होतं की मधला जो सेंटरचा भाग आहे, कपडा आहे, तर तो आपल्या स्लीव्जमध्ये निघतो। सो आपण हे बरोबर अपोजिट साईडला असं ठेवायचं आहे, कारण कपड्यामधला जो मधला सेंटरचा भाग आहे त्याच्यामध्ये आपली स्लीव्ज निघून जाते। सो आपण हे एका साईडला असं बरोबर अपोजिट साईडला बॅक पार्ट ठेवायचं आणि फ्रंटचं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं। आता आपण सगळ्यात आधी काय करायचं, इथं बॅक पार्ट जो आहे तसं ठेवायचं आहे आणि आहे तसं हे मार्किंग जे आहे आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मी बंद बाजूलाच फ्रंट पार्ट सुद्धा ठेवलेला आहे। कापडावरती आपण ज्यावेळी बॅक पार्ट ठेवत असतो त्यावेळी आपल्याला 1 इंच खाली कापड सोडूनच मग ते आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। कारण 1 इंचामध्येच आपण क्रॉस पट्टीमध्ये मार्जिन जे आहे शिलाई मार्जिन वाढवणार आहोत, तर त्यामुळे 1 इंच खाली आपण सोडायचं आहे आणि त्याच्यानंतरच मग आपला जो बॅक पार्ट आहे तर तो ठेवायचा आहे। आता ते मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिन, आधीच मी तर मार्जिन वाढवून घेतलेलं आहे। क्रॉसपट्टी ज्यावेळी आपण जोडत असतो तर त्यावेळी आपण एक्स्ट्रा मार्जिन घेत असतो, तर तेच मार्जिन मी तर खाली घेतलेलं आहे। आता जी गळारुंदी आहे तर आपण घ्यायची आहे 2.25 इंच। तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। जर तुमचं शोल्डर प्रॉब्लेम असेल, शोल्डर पडत असेल, तर तुम्ही 2 इंच गळारुंदी जी आहे तर ती घेऊ शकता। आता फ्रंट मुंड्याचा इथं शेप द्यायचा आहे आपल्याला 1 इंचावरती। तर अर्धा इंच मी जो आपला मुंडा आहे तर तो डाऊन केला, त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे दाखवल्याप्रमाणे आपण द्यायचा आहे। आता क्रॉस पट्टी आपल्याला घ्यायची आहे 2.5 आणि 2 इंच।
जर तुम्ही ब्लाऊजची जी पूर्ण उंची जास्त घेत असाल तर क्रॉस पट्टी 3 आणि 2.5 इंच घ्यायची आहे। जर ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्ही 2.5 आणि 2 इंच घेतली तरी चालेल। आता मी इथे घेतलेली आहे। आता क्रॉस पट्टीला सुद्धा बघू शकता मी सगळ्यात आधी आहे तशी स्ट्रेट लाईन इथं मार्किंग करून घेतली होती। त्याच्यानंतर थोडासा कर्व शेप इथे दिलेला आहे, म्हणजे 2.5 इंचावरती मी प्रॉपर असा कर्व शेप थोडासा फिरवलेला आहे। आता जो पुढचा गळा आहे तर तुम्ही घेत आहे 6 इंचावरती, तर पुढचा गळा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त ठेवू शकता। आता आपण हे कटिंग करायचं आहे, तर मी अगोदरच अर्धा इंच जी खाली आहे क्रॉस पट्टीच्या खाली वाढवलं होतं शिलाई मार्जिनसाठी। आता परत आपण इथं काय करायचं आहे की क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा आणि कमरेमध्ये सुद्धा आपण इथं काय करायचं आहे की 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे आपण घ्यायचं आहे, कारण आपण बॉटमचा जो टक्स आहे तर तो 1.5 इंचाचा घेत असतो, तर त्यामुळे आपण इथं काय करायचं आहे की 1 इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे कमरेमध्ये, आणि छातीमध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। आता हे बघा वरती मी छातीमध्ये अर्धा इंच घेतलं, खाली मी 1 इंच घेतलं। तर आता क्रॉस पट्टी सुद्धा आपण अशी कट करून घेतलेली आहे। आता हे बघा आपला फ्रंट जो पार्ट आहे आपण पूर्ण कटिंग केलेला आहे, तर फ्रंट आणि बॅक पार्ट मी कटिंग केलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण स्लीव्ज इथं कट करणार आहोत। आता जितकं आपलं कापड शिल्लक राहिलेलं आहे तेवढीच आपण जे स्लीव्ज आहे यामध्ये काढणार आहोत। तर 6.5 इंचाची जी स्लीव्ज आहे आपली या कपड्यामध्ये बसते। त्याच्यामध्ये आपण 1 इंच जे मार्जिन आहे तर ते ॲड करून घ्यायचं आहे। तरी बघा मार्जिन ॲड करून मी 8 इंच घेतलेलं आहे। आता आपण हाताच्या घडीवरती छातीचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 3 इंच खाली मी घेतलं शेपसाठी, 2 इंच मी आतमध्ये घेतलेलं आहे। आता आपण अशी क्रॉसमध्ये लाईन इथं मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपण 3 पॉईंट काढायचे आहे तिथं 1.5 इंचाचे। आता हात रुंदी मी इथं घेत आहे 5.5 इंच, 5.5 + 2 इंच इथं मी हात रुंदी घेतली। आता आपण 3 पॉईंट इथं काढणार आहोत 2-2 इंचावरती, तर 2 पॉईंट मी वर दिलेले आहेत, 1 पॉईंट मी खाली दिलेला आहे। त्याच्यानंतर स्लीवचा जो आहे आपण असा एकदम सोप्या पद्धतीने जो आहे शेप दिलेला आहे, आपल्याला अंदाजे शेप द्यायची गरज नाही। तुम्ही अशा पद्धतीने जे शेप दिलात अगदी स्लीव्ज व्यवस्थित बसते, कुठेही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही जोडत्या वेळी सुद्धा आणि घातल्यानंतर सुद्धा। आता इथं बघू शकता थोडंसं आपला कापड जे आहे कट झालं होतं, सो आपण ते नंतर जोडून घेणार आहोत स्लीव्ज लावत्या वेळी। आता आपण इथं देणार आहोत टक्स, तर फ्रंटचा जो टक्स आहे तो कसा मारायचा तर तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता हे बघा सगळ्यात आधी आपण तर काय करायचं आहे की 4.5 इंचावरती आपण मार्किंग करायचं, 2 इंच आपण याची लेंथ घ्यायची आहे। त्याच्यानंतर जे आपण आई आणि हुकची पट्टी लावतो तर त्याचा आपण सेंटर पॉईंट काढला, आणि आपण जी फिटिंगची बाजू आहे तर त्याचा सुद्धा आपण सेंटर पॉईंट काढायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली 1 इंच आपण घ्यायचं आहे, आणि हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असे जे टक्सचं मार्किंग आहे तर ते आपण असं करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने। आपल्याला माप वगैरे घ्यायची काही गरज नाही। आणि मुंड्याचा सुद्धा मी सेंटर पॉईंट काढला, त्याच्यानंतर आपण दाखवल्याप्रमाणे असे टक्सचे पॉईंट आहे तर ते काढून घ्यायचे आहेत, आणि दुसरा पार्ट जो आहे आपण त्याच्यावरती ठेवून थोडा ड्रॅप करून घ्यायचा, आणि त्याच्यावरती सुद्धा आपलं हे जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडचं जे मार्किंग आहे आपलं इक्वल येतं। आता आपण याला टक्स मारून घेणार आहोत। आता बॉटमचा जो आपला टक्स आहे तर तो आपण घ्यायचा आहे 1.5 इंचाचा, आणि जे बाकीचे आपले टक्स आहेत तर ते घ्यायचे आहेत 1.5 इंचाचे। आणि आतमध्ये याला बघू शकता एकदम छान असा स्पेस आलेला आहे, एकदम फुगीरपणा जो आहे व्यवस्थित असा आलेला आहे, गोल शेप आलेला आहे। घातल्यानंतर सुद्धा तुम्ही बघितलं असाल फिटिंग खूप छान येतं, चपटं वगैरे अजिबात बसत नाही। 4 टक्सचे जे ब्लाऊज असतात त्याचं सुद्धा फिटिंग जे आहे खूप छान येतं। आता हे बघा आतमध्ये ऑटोमॅटिकली जो आपला कफ आहे तर तो खूप छान असा आलेला आहे। दुसरी साईडसुद्धा सेम आपण असं शिवून घेणार आहोत, तर दोन्ही बाजूला आपण अशा टक्स मारून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतरच मग आपण जी क्रॉस पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। आता क्रॉस पट्टी लावल्यानंतर ती थोडीशी कमरेकडच्या साईडला एक्स्ट्रा होते, कारण क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा आपण 1 इंच वाढवलं होतं। जितकं एक्स्ट्रा कापड झालेलं असतं तिथे पूर्ण आपण कट करायचं आहे। तर आता हे बघा आपलं जे पूर्ण आपला जो फ्रंट पार्ट आहे मी तर स्टिच करून दाखवलेला आहे, आणि आतमध्ये कप सुद्धा एकदम छान असा आलेला आहे।
तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.